श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 623. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र भरताला भेटल्यानंतर जेव्हा निषाद राजाने गुरु वसिष्ठ, आपल्या सर्व माता, अयोध्यावासी जन, त्याचप्रमाणे सेनापती, सचिव आणि आपला सेवक वर्ग हे सर्वजण अत्यंत व्याकुळ होऊन आपल्या भेटीसाठी येत आहेत, हे जेव्हा प्रभू रामचंद्रांना सांगितलं, त्याच क्षणी प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वतावरून सीताजींना शत्रुघ्नाच्या जवळ ठेवून या सर्वांच्या भेटीसाठी आश्रमातून खाली उतरू लागले. सर्वप्रथम वसिष्ठ आणि माता अरुंधतीची भेट झाली. वसिष्ठांनी अत्यंत प्रेमाने प्रभू रामचंद्रांना आपल्या छातीशी लावलं, अनेक उत्तमोत्तम आशीर्वाद दिले. तत्पश्चात निषादराज आणि वसिष्ठांची भेट आपण अभ्यासली. या रामसखा बिरुदावलीला कशा पद्धतीने वसिष्ठांनी मिठी मारलेली आहे त्याचं वर्णन आपण बघितलं. मग प्रभू रामचंद्र जसे जसे खाली उतरू लागले तसे तसे त्यांना आपले समस्त अयोध्यावासी जन दिसू लागले. वेगवेगळ्या स्तरामध्ये असलेले हे अयोध्यावासी, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच इच्छा की आपल्याला प्रभू रामचंद्र कधी भेटतील. भगवंताने ज्याच्या त्याच्या रुचीनुसार, ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार त्याला लगेच तात्काळ केवळ एकटेच नाही तर लक्ष्मणाच्या समवेत दर्शन दिलं. सर्वांच्या मनामध्ये अत्यंत हर्ष निर्माण झाला की प्रभू रामचंद्र सर्वप्रथम मलाच येऊन भेटले. प्रभू रामचंद्रांसाठी हे अतर्क्य नव्हतं, कारण प्रत्येकाच्या हृदयस्थ राहणारा राम हा त्याच्या भावोत्कट असलेल्या स्थितीमुळेच त्याच्या समोर प्रगटला. सर्व प्रजाजनांच्या मागे आपल्या मातांच्या पालख्या प्रभू रामचंद्रांना दिसल्या. त्यामध्ये अर्थातच सर्वप्रथम कौसल्या, मग सुमित्रा आणि थोडं अंतर ठेवून सगळ्यात शेवटी असलेली कैकेयीची पालखी प्रभू रामचंद्रांनी पाहिली. आणि प्रभू रामचंद्र सर्वप्रथम कैकेयी मातेच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. कैकेयी मातेला अत्यंत मनोभावे प्रभू रामचंद्रांनी नमस्कार केला आणि तिच्या या बुद्धीमध्ये असलेल्या संशयाला आपल्या अत्यंत निष्कपट सरळ भावनेने आणि प्रेमाने द्रवित करून टाकला. कैकेयी माता रडू लागलेली आहे प्रभू रामचंद्रांचे हे रूप पाहून, आणि त्यासाठी आपण जबाबदार आहोत अशी तिच्या मनामध्ये ग्लानी देखील आहे. प्रभू रामचंद्राने तिची समजूत काढली की माते, हे सर्व काल, कर्म आणि विधात्याच्या हाती आहे, हे सर्व ईश्वराधीन आहे असं समजून आपण कोणालाही कुठल्याही परिस्थितीचा दोष देऊ नये. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र आता सर्व मातृवर्गाला जे भेटणार आहेत त्याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. गुरतीय पद बंदे दुभाई, सहित विप्रतीय जे संग आई, गंग गौरी सम सब सन्मानी, देहि असीस मुदित मृदुबानी, गही पद लगे सुमित्रांका, जनु भेटी संपत्ति अतिरंका, पुनि जननी चरणनी दो भ्राता,
परे प्रेम व्याकुल सब गाता, अति अनुराग अंब उरलाए, नयन स्नेह सलील अनवाए, तेहि अवसर कर हर्ष विषादु, किमि कबि कहे मूक जिमि स्वादु, मिली जननी सानुज रघुराऊ, गुरसन कहेउ की धारिय पाऊ, पुरजन पाई मुनि संयोगु, जलथल तकी तकी उतरे उलोगु, महिसुर मंत्री मातु गुर गने लोगलिए साथ, पावन आश्रम गवन किय, भरत लखन रघुनाथ सियावर, रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या अनंत गुणधर्मांपैकी एक अत्यंत सुंदर गुणधर्म आहे आणि तो म्हणजे समदर्शत्वाचा. प्रभू रामचंद्र या समस्त सृष्टीतल्या सर्व जीव मात्रांकडे आपला अंश आहे या भूमिकेतून समत्वाने पाहतात. या देहाच्या आधाराने श्रीमंत गरीब, विद्वान अडाणी, बालक किंवा वृद्ध, पशु किंवा मानव या सर्व जीवावरच्या उपाधी आहेत. आम्ही देहबुद्धीची मंडळी या बाह्य उपाधींच्या आधाराने त्या व्यक्तीची किंमत करणारे, आणि त्यामुळं आम्हाला भगवंताच्या या समदर्शत्वाची अजूनही कल्पना येणं शक्य नाही. किंबहुना भगवंताने आपल्या आवडणाऱ्या भक्ताची जी लक्षणं सुंदरकांडात विभीषणाला सांगितली आहेत, त्यामध्ये हे एक अत्यंत महत्वाचं लक्षण आहे की समदरसी कछु इच्छा नाही. जो जीवनाच्या सर्व परिस्थितींना सम्यक भावनेने स्वीकारतो, ज्याच्यामध्ये या स्थिती बदलल्यामुळं हर्ष, शोक, विषाद या स्थितींची उत्पत्तीच होत नाही, ज्याला श्री महाराज समाधान म्हणायचे, हेच समदर्शत्व आहे आपल्या जीवनामध्ये. आपण आपल्या चित्त प्रवृत्तींच्या आधाराने विचार करा की आपण या सृष्टीकडे समदर्शत्वाने पाहतो का? किंबहुना मला असं वाटतं की आपल्या परमार्थाला आपण किती अंशी आपल्या हृदयामध्ये मुरवलेलं आहे ना, त्याचं हे एक अत्यंत सुंदर प्रमाण आहे समदर्शत्व, समदर्शीपणा. श्री महाराज आपल्याला हेच तत्व अत्यंत सोप्या शब्दात सांगताना म्हणायचे की माझ्याकडे आलेल्या व्यक्तीमध्ये मी केवळ राम पाहिला. मी त्याची बाह्य उपाधी पाहिली नाही की तो श्रीमंत आहे का गरीब, अडाणी आहे का विद्वान, बालक आहे का वृद्ध, स्त्री आहे का पुरुष. माझ्या दृष्टीने केवळ त्याच्यामध्ये असलेलं हे राम तत्वच मला त्याच्यावरती करुणा करण्यासाठी भाग पडतं. आणि प्रभू रामचंद्रांनी, आपण जर रामायणाचा संपूर्ण विचार केला तर किती वेगवेगळ्या पद्धतीच्या जीवांचा उद्धार त्यांनी केलेला आहे. बघा, लहानपणापासून जर आपण सुरुवात केली तर आपण ताडकेचा वध बघितला, म्हणजे एक राक्षस, परंतु तिला देखील आपल्या निजधामामध्ये भगवंताने स्थान दिलं.
एक राक्षस कुळातला आपण विषय बघितला. त्यानंतर आपण अहिल्या उद्धार बघितला, ज्यामध्ये सर्व जगाच्या दृष्टीने वाळीत टाकलेली पतित अशी स्त्री, या गौतम ऋषींची ही पत्नी, जिला जीवजंतूंनी देखील वाळीत टाकले, अशी आश्रमामध्ये उपल देह धरी धीर, एका दगड रूपामध्ये परंतु सजीव असलेली ही अहिल्या माता, तिला आपल्या चरणरजांच्या आधाराने भगवंताने तिचा स्वीकार केला आणि तिला आपल्या गई पती लोक आनंद भई अशा रीतीने आपल्या पतीच्या समवेत तिचं मिलन घडवून दिलं. केवट एक नावाडी, जगामध्ये तसा बघितला तर परमार्थाचा त्याच्याशी गंध नाही, परंतु त्याची निस्पृहता, त्याचा सेवाभाव, त्याची निष्कामता हे पाहता आज भगवंताने सर्वप्रथम वनवासात निघाल्यानंतर निर्मळ भक्तीचं वरदान जर कोणाला दिलं असेल तर ते केवळ या केवटाला दिलेलं आहे. बघा, या समस्त रामायणामध्ये एक बालकांडामधल्या विवाह प्रसंगात राजा जनकाने प्रभू रामचंद्रांच्या चरणांना प्रक्षालन केलेलं आहे. त्यानंतर खूप शोधलं तर कदाचित एखादा दुसरा अपवाद मिळेल, परंतु माझ्या मतीनुसार राजा जनकाला जे सद्भाग्य या विवाह मंडपामध्ये मिळालं तेच या आकाशाच्या मांडवाखाली एका शिळारूपी सिंहासनावरती केवटाला देखील या गंगाजींच्या अतिशुद्ध पवित्र जलाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांच्या चरणांचं प्रक्षालन करता आलं. म्हणजे कुठं ताडका, कुठं अहिल्या, कुठं केवट, त्यानंतर असणारे अनेक छोट्या छोट्या गावातले गावकरी, या प्रत्येकाच्या भावनेनुसार प्रभू रामचंद्र त्यांना देखील आपल्या करुणेच्या आधाराने ते परम सुख प्राप्त करून देत आहेत. अनंत दोष घेऊन जरी कोणी व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि त्यांना शरण आली, फक्त एकच अट आहे, भगवंताला केवळ आपण शरण जायला हवा. भगवंत आपल्या कुठल्याही दोषाला मनामध्ये न धरता आपल्या समदर्शत्वाने आपल्याला तो उद्धरून टाकतो. बघा, या अयोध्येच्या या समस्त चित्रकूट पर्यंतच्या प्रवासामध्ये कुठेही कैकेयीचं नाव आलं नव्हतं, कारण राजा दशरथानेच मुळी तिला शाप दिला होता की तुझा कलंक आणि माझं अपयश हे मिटणार नाही. भरताने देखील अयोध्येमध्ये येताच, तू माझी आई नाहीयेस, तू माझी वैरीण आहेस, जा तुझं तोंड काळं कर, मला आता तुझं तोंड पाहायची इच्छा नाही, अशा पद्धतीने तिच्याशी असलेलं आपलं आईपणाचं नातं तोडून टाकलं होतं. वसिष्ठांनी देखील कैकेयीची चूक मान्य केली, परंतु त्याचबरोबर ही सर्व विधात्याची आपल्यासाठी असलेली योजना आहे म्हणून त्याचा स्वीकार कर अशी भरताची समजूत देखील काढली. खरं तर कैकेयी मातेच्या या कपटी चालीचा जर सर्वात मोठा ज्याला मनस्ताप कोणाला सहन करावा लागला असेल, त्यातून शारीरिक यातना वेदना कोणाला सहन कराव्या लागल्या असतील, तर त्या प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मणाला सहन कराव्या लागल्यात. असा विचार करा की आपण एखाद्या अमुक व्यक्तीला फोन करून सांगितलं की मी तुमच्याकडे येतोय, मला जरा बस स्टॉप वरून तुमच्या घरापर्यंत नेण्याची सोय करा, कारण मला आपलं घर माहित नाही. आपण ठरलेल्या वेळेला बस स्टॉप वरती उतरला आणि ती व्यक्ती आलीच नाही. आपण तास, 2 तास, 3 तास तिथं त्याची वाट पाहतात, उभे राहिलेले आहात, तिथं बसायला कुठं जागा नाही, आपण अत्यंत त्रस्त झालेला आहात. आणि अचानक त्या व्यक्तीला आठवण आली, अरे आपण त्यांना आणायला जाणार होतो, विसरलो,
असं म्हणून तो धापा टाकत 2-3 तासानंतर आपल्याला घ्यायला आला. आणि जर आपली दृष्टादृष्ट झाली तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? स्वाभाविक आहे, आम्ही जीव आहोत. आम्ही निश्चितच त्रासून त्या व्यक्तीशी थोडंसं तिरस्कारानेच बोलूत. कदाचित थोड्या वेळामध्ये आपापल्या सहनशक्तीनुसार आम्ही त्या गोष्टीमध्ये त्याला माफही करून टाकूत. परंतु सामान्यतः बहुतांश लोक आपली पहिली प्रतिक्रिया, अहो तुमच्यामुळे मला फार त्रास झाला, हो एवढं इथं उभं राहावं लागलं, इथं बसायला जागा नाही, डास चावत होते, अनेक प्रकारची दुर्गंधी इथं होती, मला फार त्रास झाला, असं म्हणून त्या व्यक्तीला आपली नाराजी तर निश्चितपणे आपण सांगू. परंतु ज्या मातेने कुठल्याही पद्धतीचा अपराध नसताना ज्या प्रभू रामचंद्रांना वनवासात अनवाणी तपस्वी वेशामध्ये पाठवून दिलं, जिच्या या आज्ञेमुळं या वैशाखाच्या धगधगत्या उन्हामध्ये, या अरण्यात, या तापलेल्या भूमीवरती प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मणाला चालावं लागला. नित्य राजभोजन घेणाऱ्या या तिघांनाही वनामधली कंदमुळं खावी लागली. कोणामुळं? माता कैकेयीमुळं. आणि अशी कैकेयी या सर्व काफिल्यामध्ये देखील वाळीत टाकल्याप्रमाणे माग आहे. भगवंताच्या समदर्शत्वाची ही परीक्षा होती, कारण या आधी भगवंताला तसा थेट या सगळ्यांचा उद्धार करत असताना स्वतः कुठलाही शारीरिक त्रास सहन करावा लागला नव्हता. परंतु या वनवास, या सर्व असलेल्या हाल अपेष्टा ज्या आमच्यासारख्या सामान्य जीवांच्या दृष्टीने आपण विचार करतो तेव्हा आम्हाला निश्चित दिसतात, त्याचं कारण असलेली कैकेयी समोर येते आणि प्रभू रामचंद्र सर्वप्रथम तिच्या चरणांवरती जाऊन नतमस्तक होतात. हा माझा राम आहे, हा आदर्श आहे. आणि हेच माझे महाराज आहेत की जेव्हा जिजीबाई तिकटाचे लाडू महाराजांच्या समोर ताटली भरून आणून ठेवते, म्हणते बुवा हेच नाश्त्याला आहे. महाराज एक एक करून तिकटाचा लाडू खातायत आणि म्हणतात, माय खूप छान झाले ग, आणखी नसतील तर उद्या घेऊन ये बरं. काय सहनशीलतेची ही मर्यादा आहे. एवढे सर्व आघात पचवूनही समोरच्यावरती करुणा करण्याची ही काय स्थिती आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्या निष्कपट सरळ भावनेने कैकेयीच्या बुद्धीला द्रवून टाकलेलं आहे. जी कैकेयी होरपळत होती, कित्येकदा सामान्य जीवाला देखील असुरी आनंद होतो अशा व्यक्तीच्या हाल अपेष्टांना पाहिल्यानंतर, हे ना तिच्या बाबतीत व्हायलाच पाहिजे होतं, भोग आता स्वतःच्या कर्माची फळं, ही सामान्य जीवाची प्रतिक्रिया असती सज्जनो. परंतु माझा रामराया म्हणतोय, आई ही सर्व विधात्याची, काळाची, कर्माची गती आहे. नको स्वतःला दोष लावून घेऊस. तू एक निमित्त होतीस या सर्व कार्यामध्ये. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र आपलं हे समदर्शत्व सांभाळतात आणि आपण त्यांचं नाम घेणारी मंडळी आहोत. त्यामुळे जीवनामध्ये आम्हाला त्या स्थितीला सतत अवलोकन करत आपल्या जीवनामध्ये जगलं पाहिजे. बघा, त्या जड भरताच्या चरित्राप्रमाणे मुंग्यांवरती देखील आपला पाय न पडता आपलं कार्य ज्याला साधता येतं, त्याच्या जीवनामध्ये हे समदर्शत्व प्रगटायला सुरुवात होते. प्रभू रामचंद्रांनी कैकेयीच्या पश्चात माता अरुंधती आणि सर्व अयोध्यावासी ब्राह्मणांच्या ज्या पत्नी, ज्या या वसिष्ठ आणि अरुंधतींच्या समवेत सतत होत्या, कारण त्यांच्याकडे अग्निहोत्राचं साहित्य होतं, तिथं शुचिता होती, पावित्र्य होतं, अशा या सर्व ब्रह्मवृंद आणि त्यांच्या पत्नींना प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाने साष्टांग दंडवत घातलेला आहे.
कशी दिसलीये माता अरुंधती आणि सर्व या ब्राह्मणांच्या पत्नी? गोस्वामीजी म्हणतायत, गंग गौरी सम सब सन्मानी, देही असीस मुदित मृदुबानी. गंग गौरी, महादेवाच्या मस्तकावरती गंगा आहे, तर महादेवाची वामांगी ही हिमालयाची कन्या उमा अर्थातच पार्वती ही गौरी. यस्यांकेच विभाती भूधर सुता देवापगा मस्तके. हे जे आपण अयोध्या कांडाच्या सुरुवातीला महादेवाची स्तुती गायन केलेली आहे, त्याप्रमाणे महादेवाने आपल्या मस्तकावरती धारण केलेली ही देव नदी गंगा आणि आपल्या वामांगी असलेली आपली पत्नी गौरी, या दोघांनाही जसं जगप्रसिद्ध केलेलं आहे, त्यांना जे एक विलक्षण त्याने स्थान दिलेलं आहे, त्या स्थानाचा जो महिमा आहे, त्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी माता अरुंधती आणि सर्व ब्राह्मण पत्नींना देखील आदराने त्या स्थानाचे ते अधिकारी आहेत असं जाणून त्यांच्या चरणांची वंदना केली आहे. त्या सर्वांनी अत्यंत प्रेमाने प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद दिलेले आहेत. त्यानंतर प्रभू रामचंद्र आता आपल्या उरलेल्या दोन माता, माता सुमित्रा आणि माता कौसल्या. आता बघा, मी माझ्या गोशाळेमध्ये नेहमी बघत असतो की जेव्हा एखाद्या गाईचं आपण छोटंसं वासरू जेव्हा दोहन करण्याच्या वेळेला सोडतो ना पिंजऱ्यातून, त्यावेळेला ते थेट त्या सर्व गायींच्या कळपामध्ये आपली आई कुठं आहे बरोबर तिला जाऊन शोधतं आणि तिला जाऊन बिलगतं. इथं प्रभू रामचंद्रांच्या समोर आपली खरी आई कौसल्या, जिने केलेल्या त्यागाची आपण अत्यंत विस्तारपूर्वक चर्चा कौसल्याच्या राजमहालामध्ये केलेली आहे. जिने प्रभू रामचंद्रांच्याकडून आशीर्वाद मागून घेतला की तुझी ही 14 वर्षाची वनवासाची वेळ पूर्ण होस्तर या कौसल्याला जिवंत ठेव. अनंत प्रकारच्या यातना सहन केलेली ही कौसल्या माता तिथं आहे. खरं तर एखाद्या वासराप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी आपल्या आईला सर्वात प्रथम जाऊन बिलगलं पाहिजे, मग कदाचित सुमित्रा आणि मग कैकेयीला. परंतु यामध्ये प्रभू रामचंद्रांचं करुणानिधान हे ब्रीद कदाचित तुटलं असतं. समदर्शत्व आहे आणि करुणानिधान देखील आहे भगवंत. जर त्याने स्वाभाविकपणे धावत जाऊन आपल्या आईला मिठी मारली असती तर लोकव्यवहाराप्रमाणे ते अत्यंत योग्यच ठरलं असतं, कारण की प्रभू रामचंद्रांची आई कौसल्या, तिला जाऊन प्रभू रामचंद्र सर्वप्रथम भेटले. परंतु ही आमच्या जीवांच्या आधाराने व्यक्त झालेली भूमिका आहे. प्रभू रामचंद्रांची करुणा काय आहे? जो सर्वात अंत्यज आहे, जो उपेक्षित आहे, जो एक प्रकारे पश्चाताप दग्ध आहे, अशा समाजातील उपेक्षित घटकांवरती सर्वप्रथम आपली करुणा करतो तो रामराया आहे. आणि या सर्व अयोध्येच्या काफिल्यामध्ये सर्वात उपेक्षित आहे, जिचं वर्णन देखील या समस्त प्रवासामध्ये कुठेही झालेलं नाही, ती म्हणजे माता कैकेयी. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांची करुणा सर्वात प्रथम शेवटी पोहोचलेली आहे. समजा हीच करुणा जर ते पहिल्यांदा कौसल्या माता, मग सुमित्रा आणि मग कैकेयीला भेटले असते तर कदाचित कैकेयीच्या मनामध्ये कुठंतरी एक किंतु राहिलाच असता. जेव्हा प्रभू रामचंद्र कौसल्याला बिलगत असते त्यावेळेला कैकेयी माता देखील मनात विचार करत असते की स्वाभाविक आहे, रामाने माझ्याकडे काय यावं बरं, मी तर त्याची अपराधी आहे, त्याने मला अजूनही क्षमा केलेली नाही. शेवटी आई आणि मुलाचं हे रक्ताचं नातं श्रेष्ठ आहे असाच ती मनामध्ये विचार करत खजील झाली असते. ज्या भरताने तिला आपलं माता पद नाकारलेलं आहे
अशी कैकेयी या भर सभेमध्ये देखील एखाद्या निपुत्रिकासारखी व्यथित होऊन रडत राहिली असते. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी सर्वप्रथम करुणेच्या आधाराने माता कैकेयीचं समाधान केलेलं आहे. जिला कोणी नाही या जगामध्ये, तिला माझा राम आहे. आणि राहिला प्रश्न सुमित्रा आणि कौसल्येच्या आधी अरुंधती माता आणि सर्व ब्राह्मण पत्नींचं स्वागत करणं, त्यांच्या चरणी नतमस्तक होणं. याचं कारण असं आहे की सज्जनो, जे विवेकी असतात ना समाजामध्ये, ज्यांना माहितीये की आपला पुत्र हा सर्व परंपरेला धरूनच काम करणार, तो कधीही धर्माच्या चौकटीतून बाहेर येणार नाही, आणि तो मला भेटला काय किंवा तो माझ्यापासून अंतर ठेवून राहिला काय, आपल्या स्नेहामध्ये काकणभर देखील कमतरता येणार नाहीये, असा जिचा विवेक प्रस्थापित आहे, अशी कौसल्या माता. आणि हा एका मुलाचा विश्वास आहे आपल्या आईवरती की आई या सर्व व्यथित असलेल्या आणि त्याचप्रमाणे धर्म परंपरेला जोडून असणाऱ्या या सर्व माझ्या मातांचा मला पहिल्यांदा सत्कार करू दे, त्यांना अभिवादन करू दे. आणि मग हे माते, हा पुत्र मग तुझ्या चरणांजवळ येईल. कैकेयी नंतर प्रभू रामचंद्र कौसल्येकडे आणि लक्ष्मणजी सुमित्रेकडे जाऊ शकले असते, परंतु जिथं प्रभू रामचंद्र जेव्हा लौकिक रूपाने देखील या अयोध्यावासियांना दर्शन देताना आपल्या या योग शक्तीच्या आधाराने केवळ एकटे भेटलेले नाहीत, ते लक्ष्मणाच्या समवेत या प्रत्येक अयोध्यावासियाला भेटले. असे प्रभू रामचंद्र या अत्यंत स्नेहाच्या उत्कट प्रसंगामध्ये देखील आपल्या लक्ष्मणाला कसं सोडू शकतील बरं. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र माता कौसल्येला सर्वात शेवटी भेटले. कैकेयीच्या पश्चात, या सर्व ब्राह्मण पत्नींच्या पश्चात ते लक्ष्मणाच्या मातेला अर्थात सुमित्रेला जाऊन भेटलेले आहेत. आणि सुमित्रेच्या प्रेमाची पद्धत तर बघा, कैकेयी मातेच्या चरणांवरती प्रभू रामचंद्रांनी लोळण घेतली, परंतु इथं सुमित्रेला जेव्हा ते जाऊन भेटतायत तेव्हा गोस्वामीजी लिहितायत, गही पद लगे सुमित्रा अंका, जनु भेटी संपत्ती अति रंका. दोन्ही भावांनी सुमित्राजींची चरणवंदना केली आणि सुमित्राजींच्या मांडीवरती ही दोन लेकरं जाऊन बसलेली आहेत, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण. ज्या सुमित्रेने एवढ्या मोठ्या विश्वासाने आपल्या पोटचा गोळा लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्याकडे दिला, त्या सुमित्रेचं प्रभू रामचंद्रांनी या सर्व सभेमध्ये किती एका छोट्याशा आपल्या कृतीच्या आधाराने तिला सन्मानित केलेलं आहे. सुमित्रा ही छातीशी लावताना सुमित्रेला जो आनंद मिळालाय, गोस्वामीजी म्हणतात, पुनी जननी चरणनी दो भ्राता, परे प्रेम व्याकुल सब गाता. एखाद्या दरिद्री माणसाला अलोट संपत्ती प्राप्त व्हावी, त्याप्रमाणे सुमित्रेला या दोन्हीही आपल्या पुत्रांना जवळ घेतल्यानंतर जणू काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही प्राप्त झालं आहे, असा एक विलक्षण आनंदाचा अनुभव आलेला आहे. आणि मग तत्पश्चात शेवटी प्रभू रामचंद्र आपल्या आईला जाऊन भेटतायत, माता कौसल्येला. दोन्ही ही भावंड बघा. आता इथं देखील एक छोटीशी गंमत आहे, मला वेळेच्या अभावी या सगळ्या गोष्टींचा विस्तार करता येत नाही. कैकेयीला भेटताना लक्ष्मणजी भेटल्याचा उल्लेख येत नाहीये बघा. प्रथम राम भेटी कैकेयी, सरल सुभाय भगती मती भेई. म्हणजे लक्ष्मणाच्या मनामध्ये कुठेतरी कैकेयीच्या विषयीचा असलेला तो भाव
कदाचित रामाच्या बरोबर लक्ष्मणाला कैकेयीच्या चरणांवर घेऊन गेला नाही, परंतु सुमित्रा आणि कौसल्याच्या बरोबर मात्र प्रभू रामचंद्रांच्या समवेत लक्ष्मण असण्याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला चौपायांमधून दिसतोय. ही जीवाची अवस्था आहे. भगवंताच्या समीप राहून कौसल्या मातेने आपल्या या लेकरांना जवळ घेतलं आणि ज्या क्षणी प्रभू रामचंद्रांच्या मस्तकावरून या मातेचा हात फिरला, जेव्हा त्याला तिने आपल्या हृदयाशी लावलं, त्यावेळेला रामाला जणू काही तिने आपल्या प्रेमाश्रूंनी अभिषेक केलेला आहे. गोस्वामीजी म्हणतात, त्यावेळेचा हर्ष, त्यावेळेच्या या भावभावना याचं वर्णन कसं करणार. अहो, एखाद्या मुक्या माणसाने खाल्लेल्या पदार्थाचं वर्णन तो जसं करू शकत नाही, त्याप्रमाणे जे कौसल्याने प्रेम अनुभवलंय ते केवळ कौसल्याहूनच जाणू शकतो. ती अनुर्वचनीय असलेली स्थिती. असं हे कौसल्याचं विलक्षण प्रेम प्रभू रामचंद्रांनी आणि लक्ष्मणाने तिच्या स्पर्शातून अनुभवलं. सर्व देवमातांची भेट झालेली आहे. सर्वांना मनोभावे प्रभू रामचंद्रांनी वंदन केलं आणि त्यानंतर त्यांनी वसिष्ठ मुनींना आश्रमामध्ये येण्याची विनंती केली आहे. वसिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रांच्या समवेत आश्रमाकडे निघाले, परंतु त्याच वेळेला ही आलेली खूप मोठी अयोध्यावासियांची प्रजा, ते सर्वजण कामदगिरी पर्वताच्या वेगवेगळ्या ठिकाणी जलथल पाहून, सर्व निवासाची सोय पाहून अत्यंत प्रेमाने जिथं जागा मिळेल तिथं तिथं निवास करू लागलेले आहेत. आणि प्रभू रामचंद्र महिसूर मंत्री मातुगुर गणे लोगलिये साथ, पावन आश्रम गवनुकीय भरत लखन रघुनाथ. मुख्य आश्रमामध्ये ब्राह्मण, मंत्री, माता आणि गुरु इत्यादी निवडक लोकांना घेऊन प्रभू रामचंद्र, भरतजी, लक्ष्मणजी आपल्या आश्रमाकडे निघालेले आहेत. सज्जनहो, अशा पद्धतीने आता प्रभू रामचंद्र आपल्या सर्व मातांना भेटलेले आहेत. आता या पुढील कथा विभागात सीताजी आपल्या या सर्व आप्तांना कशा पद्धतीने भेटतील, सज्जनहो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.